नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेस आपण मानव संसाधन विकासाची संकल्पना, त्याच्या व्याख्या, मानव संसाधन विकासासंदर्भात व्यवस्थापकीय विचारवंत असतील, प्रशासकीय विचारवंत असतील, त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघाचा ठराव असेल, या विविध पुराव्यांच्या आधारे आपण मानव संसाधन विकासाची व्याख्या कालच्या तासिकेस आपण पाहिलेली आहे. मानव संसाधन विकास ही एक आधुनिकीकरणाचे दरवाजे खुले करणारी प्रक्रिया आहे, असं आपण कालच्या तासिकेस पाहिलेलं आहे. कालच्या तासिकेला आपण हे पाहिलेलं आहे की मानव संसाधन विकास ही संख्यात्मक लोकसंख्येचं गुणात्मक लोकसंख्येत परिवर्तन करण्याची प्रक्रिया आहे. त्याचबरोबर काही विचारवंतांच्या मते मानव संसाधन विकास ही राजकीय विकासाशी संबंधित आहे, ती सामाजिक विकासाशी संबंधित आहे, ती सांस्कृतिक विकासाशी संबंधित आहे आणि त्याचबरोबर ती महत्त्वपूर्ण म्हणजे आर्थिक विकासाशी संबंधित असल्याचं देखील विविध विचारवंतांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आपण हे पाहत असताना त्या अगोदर आपण संसाधन म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. संसाधनाचे दोन प्रकार पडतात, एक नैसर्गिक संसाधने आणि मानवी संसाधने असं आपण पाहिलेलं आहे. मानव संसाधन विकास ही प्रक्रिया या अर्थानं अधिक महत्त्वपूर्ण आहे की जी म्हणजे नैसर्गिक संसाधनाचा महत्तम व समुचित उपयोग करण्यासाठी मानवी संसाधनाला अधिकाधिक क्षमताधिष्ठित, कौशल्याधिष्ठित बनवण्याची ती एक प्रक्रिया आहे. आपण कालच्या तासिकेला त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. आपण पाहिलेलं आहे कालच्या तासिकेला लिओनार्ड नाडलेर यांनी सर्वप्रथम 1969 मध्ये मानव संसाधन विकास या संकल्पनेची व्याख्या स्पष्ट केलेली आहे. त्याचबरोबर लिओनार्ड नाडलेर यांच्यानंतर चालोप्स्की आणि लिंकन, हार्बिन्सन व मेयर्स इत्यादी विविध विचारवंतांनी मानव संसाधन आपण मानव संसाधन विकासा संदर्भातील लिओनार्ड नाडलेर, चालोप्स्की आणि लिंकन, हार्बिन्सन आणि मेयर्स, क्रेज, त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघाचा 1989चा ठराव इत्यादी विविध बाबींच्या आधारावर आपण मानव संसाधन विकासाच्या व्याख्या त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. या व्याख्या पाहत असताना आपण त्या ठिकाणी मानव संसाधन विकास ही संकल्पना सर्वसमावेशक आणि व्यवस्थापनात्मक अशा दोन दृष्टिकोनातून संपूर्ण जगभर मानव संसाधन विकासावर विचारमंथन झालेलं आहे. तर आपण आजच्या तासिकेला सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन हे जे दोन दृष्टिकोन आहेत मानव संसाधन विकासाच्या बाबतीतील, त्या दोन्हीही दृष्टिकोनावर आजच्या तासिकेला आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर आजच्या तासिकेमध्ये आपण या मानव संसाधन विकासासंदर्भामध्ये उत्क्रांती नेमकी कशा रीतीनं झालेली आहे आणि तो अभ्यास विषय लोकप्रशासन विषयामध्ये अभ्यास विषय म्हणून कसा पुढे आलेला आहे, या विविध बाबींची माहिती ही आपण आजच्या तासिकेला या ठिकाणी पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मानवी संसाधन विकासाचं अंतिम ध्येय हे मानवी कल्याणच आहे. त्या ठिकाणी मानवी क्षमतांचा विकास करण्याची ती प्रक्रिया आहे. मानव संसाधन विकास ही संख्यात्मक लोकसंख्येचं गुणात्मक लोकसंख्येत परिवर्तन करण्याची प्रक्रिया आहे. मानव संसाधन विकास ही सर्व आधुनिकीकरणाचे दरवाजे खुले करणारी प्रक्रिया आहे. त्याचबरोबर काही विचारवंतांनी मानव संसाधन विकासाची व्याख्या ही सर्वसमावेशक दृष्टिकोनातून मांडलेली आहे. काही विचारवंतांनी मानव संसाधन विकासाची व्याख्या ही व्यवस्थापनात्मक दृष्टिकोनातून मांडलेली आहे. तर यामध्ये आपण सर्वप्रथम सर्वसमावेशक दृष्टिकोनासंदर्भातील जी व्याख्या आहे त्या सर्वसमावेशक दृष्टिकोनासंदर्भातील जी मतं आहेत ती आजच्या तासिकेला आपण पाहूयात. सर्वसमावेशक दृष्टिकोन म्हणजे काय? कोणत्याही देशाची
प्रगती ही त्या देशात असणाऱ्या मानव संसाधनावर अवलंबून असते. म्हणून त्या देशामध्ये असणारे जे सर्व समाज घटक आहेत त्या सर्व समाज घटकांची गुणवत्ता वाढविण्यासाठी योजनापूर्वक, प्रयत्नपूर्वक व कार्यक्रमांचा मानव संसाधन विकासामध्ये त्या ठिकाणी विचार केलेला असतो. मानव संसाधन विकास ही देशातील सर्व समाजातील, सर्व घटकांतील लोकांचा गुणात्मक विकास करण्याच्या दृष्टीनं केलेल्या कृतींची ती एक शृंखला आहे. मग समाजातील व राष्ट्रातील सर्व लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकांच्या ज्ञान, कौशल्य, क्षमता यामध्ये सकारात्मक वृद्धी करण्यासंबंधी हाती घ्यावयाच्या प्रक्रियेचा अभ्यास हा सर्वसमावेशक दृष्टिकोनामध्ये केला जात असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. या सर्वसमावेशक दृष्टिकोनामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की कोणत्याही राष्ट्रामध्ये मानव संसाधनाचा विकास हा चांगला तेव्हाच आहे आपण असं म्हणू शकतो की त्या देशामध्ये शिक्षणाचा प्रसार हा सर्वदूर झालेला आहे, तो सर्वांपर्यंत झालेला आहे. त्याचबरोबर आरोग्यविषयक सुविधा या सर्वांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. तेव्हा आपण त्या देशाचा मानव संसाधन विकास झालेला आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणून कोणत्याही देशातील मानव संसाधन विकास मोजत असताना त्या देशामध्ये शिक्षणाचा प्रसार आणि आरोग्यविषयक सुविधा यांचा प्रसार किंवा यांची पोहोच गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील घटकांतील लोकांपर्यंत कितपत प्रमाणात पोहोचलेला आहे यावर त्या देशातील मानव संसाधन विकासाची गती किंवा क्षमता ही अवलंबून असलेली आपल्याला दिसून येतो. म्हणून भारतामध्ये भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांतर्गत 21 अंतर्गत गुणवत्तापूर्ण जीवन जगण्याची हमी भारतीय राज्यघटनेनं दिलेली आहे. मग गुणवत्तापूर्ण जीवन जगत असताना त्या ठिकाणी भारतामध्ये सन 2002 मध्ये शिक्षणाचा मूलभूत अधिकार प्राप्त झालेला आहे. या शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांतर्गत RTE ॲक्ट 2009 अंतर्गत 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे आपल्या देशामध्ये दिलं जात असलेलं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे हे जे सर्व प्रयत्न आहेत ते सर्वसमावेशक दृष्टिकोनातून मानव संसाधनाचा विकास करण्यासाठी अवलंबलेले प्रयत्न आहेत. त्याचबरोबर भारतामध्ये सर्वांसाठी शिक्षण किंवा सर्वांना शिक्षण या ध्येयाअंतर्गत भारतामध्ये जे नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये आत्ताच जाहीर झालेलं आहे त्या अंतर्गत देखील मानव संसाधन विकासाच्या अनुषंगाने बरेच बदल केलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर मानव संसाधन विकास करायचा असेल तर त्या देशामधील जनतेचे आरोग्य कसे आहे, जनतेपर्यंत आपण आरोग्याच्या सुविधा या पोहोचू शकू का, या विविध बाबींचा त्यात विचार करावा लागतो. आज आपण कोरोनामुळे संपूर्ण जग लॉकडाऊन झालेलं आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे किंवा कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी जगभरातील विविध देशांमधील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही सक्षम आहे का, तर ती सक्षम करण्याच्या अनुषंगानं प्रत्येक राष्ट्र आज क्रियाशील असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे मानव संसाधन विकासामध्ये वाढ करावयाची असेल तर आपल्याला त्या देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था देखील त्या ठिकाणी सक्षम करणं अत्यंत गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्या दृष्टीनं जगभरातील प्रत्येक राष्ट्रामध्ये महिला असतील किंवा मागासवर्गीय घटक असतील किंवा दिव्यांग व्यक्ती असतील किंवा अल्पसंख्याक वर्गातील लोक असतील यांच्यासाठीची शिक्षणाची प्रक्रिया ही हाती घेतली जाते. कारण देशभरामध्ये समाजातील सर्व घटक आहेत, यांचा विकास झाल्याशिवाय मानव संसाधनाचा विकास हा परिपूर्ण होणार नाही. कोणत्याही देशाचं यश किंवा कोणत्याही देशाचा विकास हा यावरच अवलंबून असतो की त्या देशातील मानवी संसाधन किती गुणवत्तापूर्ण आहे. म्हणजेच मानव संसाधन विकास ही संख्यात्मक लोकसंख्येचं गुणात्मक लोकसंख्येत परिवर्तन करण्याची प्रक्रिया आहे. त्याचबरोबर मानव संसाधन विकास ही आधुनिकीकरणाचे दरवाजे खुले करणारी प्रक्रिया आहे. हे सर्वसमावेशक दृष्टिकोनातून आपल्याला दिसून येतो.
तर अशा पद्धतीनं हा सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे. त्याचबरोबर दुसरा दृष्टिकोन म्हणजे व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन आहे. या व्यवस्थापनात्मक दृष्टिकोनामध्ये मानव संसाधन विकासाची संकल्पना ही मर्यादित स्वरूपामध्ये त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आपल्याला दिसून येते. व्यवस्थापनात्मक दृष्टिकोनामध्ये मानव संसाधन विकास ही त्या कंपनीमध्ये किंवा त्या व्यवस्थापनामध्ये कार्य करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासंदर्भातील असेल किंवा त्या कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित अर्थाने मानव संसाधन विकासाची व्याख्या किंवा मानव संसाधन विकासाची संकल्पना ही त्या ठिकाणी लक्षात घेतली जाते. कोणतीही कंपनी असेल किंवा कोणतंही मॅनेजमेंट असेल, कोणतीही इंडस्ट्री असेल किंवा कोणतीही संघटना असेल, त्या संघटनेच्या यशासाठी त्या संघटनेत कार्यरत असणारे कर्मचारी हे वर्तमानकालीन समस्या सोडवण्यासाठी आणि भविष्यकालीन आव्हानं पेलण्यासाठी सक्षम असली पाहिजेत. या दृष्टीनं त्या संस्थेचं, त्या कंपनीचं किंवा त्या मॅनेजमेंटचं जे काही मॅनेजमेंट आहे किंवा जे काही मॅनेजरियल बोर्ड आहे ते नेहमी आपला कर्मचारी अधिकाधिक सक्षम कसा राहील या दृष्टीनं त्यांच्या ज्ञान, कौशल्य यांच्यामध्ये वाढ करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो. कारण त्या कंपनीतील कर्मचारी जेवढ्या अधिक प्रमाणामध्ये ज्ञान, कौशल्य प्राप्त करणारा असेल तेवढ्या अधिक प्रमाणामध्ये त्या कंपनीचं किंवा त्या मॅनेजमेंटचं यश हे त्या कामगारावरती किंवा कर्मचाऱ्यावरती असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे या ठिकाणी मानव संसाधन विकास ही संकल्पना मर्यादित अर्थानं घेतलेली आहे. ती एखाद्या विशिष्ट मॅनेजमेंटपुरती किंवा ती एखाद्या विशिष्ट कंपनीपुरती हातात घेतलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणून कोणत्याही कंपनीचं ध्येय हे त्या कंपनीचा विकास करणं असतं. म्हणून त्या कंपनीचा विकास करण्यासाठी त्या कंपनीत व्यवस्थापनावर काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या अभिवृद्धीमध्ये वाढ करण्यासाठी मानव संसाधन विकास हे नेहमी प्रयत्न करत असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. मग या मानव संसाधन विकासाच्या मर्यादित स्वरूपाच्या संकल्पनेमध्ये काय कार्य केली जातात, तर एखाद्या संघटना किंवा उपक्रमातील सर्व स्तरातील मानवी संसाधनामध्ये सकारात्मक वाढ करण्याचं कार्य त्या ठिकाणी केलं जातं. दुसरं म्हणजे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या माहितीची व्याप्ती वाढवली जाते. तिसरं म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वर्तनविषयक दृष्टिकोनात सकारात्मकरित्या वाढ करण्याचं कार्य ही मॅनेजरियल अप्रोचमध्ये त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या इफिशियन्सीमध्ये अधिकाधिक वाढ कशा पद्धतीनं करता येईल या दृष्टीनं त्या ठिकाणी प्रयत्न केलेला दिसून येतो. त्याचबरोबर पाचवा घटक म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रवृत्तीत, म्हणजे कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांनी कार्य करण्याची जी त्यांची प्रवृत्ती आहे त्यांच्यामध्ये अधिकाधिक वाढ कशा पद्धतीनं करता येईल या दृष्टीनं त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आपण दिसून येतो. त्याचबरोबर कोणतीही कंपनी किंवा कोणतंही मॅनेजमेंट हे आपल्या कंपनी अंतर्गत काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये मूल्याधिष्ठित विचार ते कर्मचारी कसे आत्मसात करतील या दृष्टीनं ते त्या ठिकाणी प्रयत्नरत असतात. म्हणून व्यवस्थापनात्मक दृष्टिकोनातून मानव संसाधन विकास ही मर्यादित स्वरूपामध्ये असलेली दिसून येते. म्हणून कर्मचाऱ्यांच्या ज्ञान, कौशल्य आणि प्रशिक्षण देऊन त्यांचा विकास करण्यासाठी मानव संसाधन विकास ही संकल्पना व्यवस्थापनात्मक दृष्टिकोनातून प्रचलित असलेली आपल्याला दिसून येते. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण मानव संसाधन विकासाचा सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन हे दोन दृष्टिकोन या ठिकाणी पाहिलेले आहेत. लोकप्रशासन हा विषय सार्वजनिक कल्याणासंदर्भात काम करणारा विषय आहे. या ठिकाणी नेहमी सार्वजनिक कल्याण साधले जाते. या दृष्टीने या ठिकाणी सर्वसमावेशक दृष्टिकोन हा उपयोगात पडतो. तर व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन जो आहे तो व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन हा त्या कंपनीचं हित साधण्यासाठी किंवा त्या कंपनीचा विकास करण्यासाठी हा उपयोगात त्या ठिकाणी आणला जातो. म्हणून मानव संसाधन विकास ही संकल्पना औद्योगिकीकरणानंतर हळूहळू वेग घेऊ लागली. औद्योगिकीकरणानंतर ती कल्पना हळूहळू वाढत जाऊन
ती व्यवस्थापकीय क्षेत्रामध्ये स्थिर झाली. व्यवस्थापकीय क्षेत्रामध्ये स्थिर होऊन ती नंतर सार्वजनिक प्रशासनामध्ये आज स्थिर झालेली दिसून येतं आणि संपूर्ण जग आज मानव संसाधन विकासाच्या संदर्भामध्ये कार्य करत असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मानव संसाधन विकासाच्या आपण 2 दृष्टिकोन पाहिल्यानंतर या मानव संसाधन विकासाची उत्क्रांती नेमकी जगभरामध्ये कशी झाली हे पाहणं या ठिकाणी देखील अगत्याचं ठरतं. म्हणून लोकप्रशासनामध्ये अभ्यास करत असताना मानव संसाधन विकास हा विषय सर्वसमावेशक दृष्टिकोनातून अभ्यास करणं हे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्व किंवा पूर्वी घर हेच ज्ञानाचे किंवा प्रशिक्षणाचे केंद्र होते. पूर्वीच्या काळी सर्व अनौपचारिक शिक्षण व्यवस्था होती. मूल हे घरामध्येच सर्व शिक्षण घेत असे. नंतरच्या काळामध्ये किंवा औद्योगिकीकरणाच्या नंतर घराची जागा ही शाळा, महाविद्यालये, तांत्रिक शिक्षण, प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी घेतलेली आपल्याला दिसून येते. म्हणून तांत्रिक ज्ञान देण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांचा देखील त्या ठिकाणी उदय झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मानव संसाधन विकास ही संकल्पना औद्योगिकीकरणानंतर व्यवहारात आली आणि त्यानंतर ती व्यवस्थापकीय क्षेत्रामध्ये स्थिर झाली. तर लोकप्रशासनामध्ये या घटकाचा लोकप्रशासनामध्ये हा अभ्यास विषय येत असताना यामध्ये आपणाला मानव संसाधन विकासाची उत्क्रांती व्यवस्थापनात्मक दृष्टिकोनातून असेल किंवा सर्वसमावेशक दृष्टिकोनातून असेल ती कशा पद्धतीने झालेली हे पाहणं अगत्याचं ठरतं. तर मानव संसाधन विकासाची सर्वसाधारणपणे जागतिक स्तरावर जी काही उत्क्रांती झालेली ती पुढील टप्प्यांच्या अंतर्गत झालेली दिसून येते. त्यामध्ये टप्पा क्रमांक 1 कामगार चळवळीचा कालखंड आहे. 2 सामाजिक जबाबदारीचा कालखंड आहे, ज्याला आपण सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इरा म्हणतो. त्यानंतर शास्त्रीय व्यवस्थापनाचा कालखंड आहे. त्यानंतर 4 मानवी सहसंबंध दृष्टिकोनाचा कालखंड आहे. त्यानंतर 5वा कालखंड हा वर्तणूकशास्त्र किंवा वर्तनवादी दृष्टिकोनाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. आणि त्याचबरोबर 6वा कालखंड हा सिस्टमॅटिक अप्रोच किंवा प्रणाली दृष्टिकोनाचा कालखंड म्हणून देखील त्या ठिकाणी ओळखला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम लोकप्रशासनामध्ये किंवा मॅनेजमेंटमध्ये मानव संसाधन विकासासंदर्भात याचा इतिहास जर कुठं आपल्याला पाहावयाचा असेल तर तो म्हणजे शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांनी इसवी सन 1911 मध्ये द प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट या ग्रंथामध्ये 4 नवीन तत्व सांगितली होती. त्यामध्ये 4 नवीन तत्व म्हणजे वास्तव विज्ञानाचा विकास, कर्मचाऱ्यांची शास्त्रीय पद्धतीने निवड आहे, कर्मचाऱ्यांची शास्त्रीय शिक्षण व विकास आणि व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यात मैत्रीपूर्ण आणि जिव्हाळ्याचे संबंध. म्हणजे हे 4 घटक कोणत्याही कंपनीतील कर्मचाऱ्यांचे किंवा कामगारांचे मनोबल उंचावण्यासाठी, त्यातील उत्पादन वाढीसाठी हे 4 घटक अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे आपल्याला शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांनी सांगितलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबर फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांनी शॉप मॅनेजमेंट या ग्रंथामध्ये कार्यात्मक फोरमनशिपसाठी काही गुणांची आवश्यकता असते ती सांगितलेली. ते गुण जर आपण पाहिले तर ते गुण आहे बुद्धी, त्यानंतर शिक्षण, तांत्रिक ज्ञान, कसब, शक्ती, धैर्य, प्रामाणिकपणा, सामान्य व्यवहार ज्ञान आणि सदृढ आरोग्य किंवा स्वास्थ्य. म्हणजे हे जे सर्व घटक आहेत, हे सर्व घटक ज्या व्यक्तीच्या अंगी असतात
त्याचीच व्यवस्थापक म्हणूनही त्या कंपनीमध्ये किंवा त्या व्यवस्थापनामध्ये निवड होत असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणून टेलर यांनी असं म्हटलेलं आहे की तांत्रिक ज्ञान, कौशल्य, सुदृढ स्वास्थ्य या गुणामुळेच कोणत्याही कंपनीमध्ये महत्तम उत्पादन हे वाढवलं जाऊ शकतं. म्हणजे फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांनी मानव संसाधन विकासाची व्याख्या ही व्यवस्थापनात्मक दृष्टिकोनातून कंपनीच्या उत्पादनामध्ये अधिकाधिक वाढ करण्यासाठी त्या ठिकाणी मांडलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर हेनरी फेवाल यांनी देखील व्यवस्थापनाच्या 6 क्रिया ज्या मांडलेल्या आहेत त्या 6 क्रिया या देखील मानव संसाधन विकासासंदर्भातीलच महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये त्यांनी 1 शारीरिक गुण, 2 मानसिक गुण, 3 नैतिक गुण, 4 सामान्य शिक्षण, 5 विशेष ज्ञान आणि 6 अनुभव या गुणांच्या आधारेच कर्मचाऱ्यांमध्ये कार्यवृद्धी आणि मूल्यवर्धन होऊ शकतं हे फेवाल यांनी आपल्या ग्रंथातून सांगितलेलं आहे. फेवाल यांनी देखील कर्मचाऱ्यांमध्ये हे 6 प्रकारचे गुण असल्यामुळेच उत्पादनामध्ये वाढ होते आणि परिणामस्वरूप मानव संसाधनाच्या विकासावर त्या संघटनेचं यश अवलंबून असल्याचं देखील आपणाला दिसून येतं. तर अशा पद्धतीनं फेवालनं देखील सर्वसामान्य आणि सर्वमान्य अशा प्रकारचा व्यवस्थापकीय दृष्टिकोन मानव संसाधनाच्या विकासासंदर्भात मांडलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर मानवी सहसंबंध मानवी संबंध व्यवस्थेचे जनक एल्टन मेओ यांनी देखील हॉथोर्न प्रयोगामधून कर्मचाऱ्यांकडे दिले गेलेले लक्ष, परिस्थिती आणि प्रशिक्षण यामुळे उत्पादनात वाढ झालेली आहे असं पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. यावरून एल्टन मेओंनी आपल्या प्रयोगावरून किंवा एल्टन मेओंनी केलेल्या हॉथोर्न प्रयोगाचा मानवी संसाधन विकासासाठी उपयोग झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर आपण म्हणतो की मानव संसाधन विकास ही वर्तन विषयक परिवर्तन घडवून आणण्याची ही सकारात्मक प्रक्रिया आहे. त्या अर्थाने वर्तनवादी विचारवंत हर्बर्ट सायमन यांनी 1945 मध्ये जो ग्रंथ प्रसिद्ध केला त्या ग्रंथाचं नाव आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर. या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियरमध्ये व्यक्तीच्या वर्तनावर प्रभाव पाडणारे जे घटक आहेत या विविध घटकांचा देखील अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे. या व्यक्तीच्या वर्तनावर जे प्रभाव पाडणारे घटक आहेत त्या घटकामध्ये शिक्षण, अनुभव, संघटना, बाह्य घटकांचा आदी विचारवंत हर्बर्ट सायमन यांनी आपल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर या ग्रंथामधून सन 1945 मध्ये व्यक्तीच्या वर्तनावर प्रभाव पाडणाऱ्या विविध घटकांचं त्या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. त्या विविध घटकामध्ये शिक्षण, ज्ञान, कौशल्य, संघटना, कौटुंबिक जीवन, व्यावसायिक संघटनेचा प्रभाव, बाह्य घटकांचा प्रभाव किंवा अनौपचारिक संघटनांचा प्रभाव त्याच्या वर्तनावर होत असल्याचे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर अब्राहम मास्लो यांनी देखील इसवी सन 1954 मध्ये प्रकाशित केलेल्या मोटिवेशन अँड पर्सनॅलिटी या ग्रंथामध्ये गरजा पतसोपान सिद्धांत जो मांडलेला आहे हा देखील कोणत्याही कंपनीच्या यशासाठी कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी गरजा पतसोपान सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा असलेला त्या ठिकाणी आपलं मत त्यांनी मांडलेलं आहे. त्याचबरोबर फ्रेडरिक हर्झबर्ग यांनी देखील द मोटिवेशन टू वर्क 1959 या ग्रंथामध्ये देखील आरोग्य घटक आणि अभिप्रेरणात्मक घटक हायजीन फॅक्टर जे त्या ठिकाणी मांडलेले जो काही त्यांचा आरोग्य घटक आणि अभिप्रेरणात्मक घटक हा जो द्विघटक सिद्धांत आहे या द्विघटक सिद्धांताच्या माध्यमातून देखील त्यांनी मानव संसाधन विकासावर लक्ष केंद्रित केलेलं आपल्याला दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, क्रिस ऑर्गेरिस यांनी देखील एकत्रीकरण सिद्धांत,
आणि अपरिपक्वता सिद्धांत मांडलेला आहे. या एकत्रीकरण सिद्धांत आणि अपरिपक्वता सिद्धांत या दोन्ही सिद्धांतामध्ये देखील मानव संसाधन विकासावर लक्ष दिल्याचं आपल्याला दिसून येतं. एकंदरीत मॅनेजमेंटमध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जे काही विचारवंतांनी कार्य केलेलं आहे त्या विचारवंतांनी आपल्या विविध ग्रंथांच्या माध्यमातून व्यवस्थापकीय व्ह्यू किंवा व्यवस्थापकीय विचार जे मांडलेले आहेत त्या विचारामध्ये मानव संसाधन विकासासंदर्भामध्ये महत्त्वाचे विचार मांडले. म्हणजे औद्योगिकरणाच्या नंतर ही मानव संसाधन विकास ही संकल्पना व्यवस्थापकीय क्षेत्रामध्ये स्थिर झालेली आहे. मग व्यवस्थापकीय क्षेत्रामधून ही संकल्पना 1960 ते 70च्या नंतर या संकल्पनेचा स्वीकार हा सार्वजनिक प्रशासनामध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर लिओनार्ड नाडलेर यांनी 1969 सर्वप्रथम मानव संसाधन विकास ही संकल्पना वापरून ती संकल्पना सार्वजनिक प्रशासनामध्ये नंतरच्या काळात आलेली आपल्याला दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम घर हेच ज्ञानाचं किंवा प्रशिक्षणाचं केंद्र होतं. औद्योगिकरणाच्या काळानंतर घरांची जागा ही शाळा, महाविद्यालय, तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्था यांनी घेतली. औद्योगिकरणाच्या नंतर उच्च शिक्षण संस्थांचा उदय मोठ्या प्रमाणामध्ये झाला. त्यानंतर मानव संसाधन विकास ही संकल्पना व्यवस्थापकीय क्षेत्रामध्ये जोर धरू लागली. नंतरच्या काळात ती व्यवस्थापकीय क्षेत्रामध्ये स्थिर झाली आणि 1960 नंतरच्या काळामध्ये विकसनशील किंवा अविकसित राष्ट्रांना विकसित करण्यासाठी मानव संसाधन विकासाची संकल्पना ही सर्वसमावेशक दृष्टिकोनातून उपयोगात आणलेली आपल्याला दिसून येते. मग ही गरज ओळखूनच संयुक्त राष्ट्र संघटनेनं 1989 मध्ये त्यांच्या झालेल्या आमसभेमध्ये हा ठराव संमत केला आणि त्या ठिकाणी मानव संसाधन विकासाची संकल्पना त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. युनोने नैसर्गिक साधन संपत्तीचा मानवी जीवनासाठी अधिकाधिक उपयोग करून घेण्यासाठी मानव संसाधन विकास होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे हे त्या ठिकाणी मत मांडलेलं आहे. म्हणून सामाजिक आर्थिक विकास होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून मानव संसाधन विकास या संकल्पनेकडे पाहत असलेला आपल्याला दिसून येतं. एकंदरीत आपण पाहिलं मानव संसाधन विकास ही एक प्रक्रिया आहे. आपण पाहिलं मानव संसाधन विकास ही संख्यात्मक लोकसंख्येचं गुणात्मक लोकसंख्येत परिवर्तन करण्याची क्रिया आहे. आपण पाहिलं मानव संसाधन विकास ही सर्व आधुनिकीकरणाची